नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आमच्या शेतकरी मित्र 1994 यूट्यूब चॅनल. शेतकरी मित्रांनो, भारतात शेतीला खूप महत्त्व आहे, म्हणून येथील शेतकरी वर्ग खूप मोठ्या संख्येने शेती करताना तुम्हाला दिसत असेल. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण कलिंगडांच्या विविध जातींबद्दल माहिती बघणार. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ स्किप न करता बघा, आपल्याला सर्व माहिती मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, असेच शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या शेतकरी मित्र चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर चला जाणून घेऊ. शेतकरी मित्रांनो, वाण आहे शुगर बेबी. मित्रांनो, याची लागवड करताना भरपूर सूर्यप्रकाश आणि कोरडे हवामान आवश्यक आहे. वालुकामय चिकणमाती असलेली सेंद्रिय पदार्थयुक्त आणि चांगल्या निचऱ्याची जमीन योग्य असते. मित्रांनो, उन्हाळ्यातील पिकासाठी जानेवारी ते मार्च या काळात लागवड करावी. पेरणीपूर्वी बियाणास थायरम या बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी आणि उगवण चांगले होण्यासाठी बियाणे रात्रभर कोमट पाण्यात भिजवावे. मित्रांनो, लागवड तुम्ही आळे पद्धत, सरी वरंबा पद्धत, रुंद गादी वाफा पद्धत किंवा मल्चिंग पेपर तंत्रज्ञानाचा वापर करू शकता. शेतकरी मित्रांनो, लागवडीचे अंतर साधारणपणे 1.5 बाय 1 मीटर किंवा 1.5 बाय 0.5 मीटर अंतरावर तुम्ही लागवड करू शकता. शेतकरी मित्रांनो, या फळाचे वजन साधारणपणे 2.5 म्हणजे 2.5 किलोची फळे असतात. या फळांचा रंग आतून खूप लाल आणि रसाळ अतिशय गोड चवीला ही फळे असतात. 11 ते 13% पर्यंत साखरेचा उतार असतो. शेतकरी मित्रांनो, बारीक आणि लाल रंगाचे बियाणे असते. हे कमी खर्चात आणि कमी वेळेत चांगले उत्पादन देणारे हे एक पीक आहे. शुगर बेबी कलिंगड पिकाचे उत्पादन अंदाजे 72 क्विंटल प्रति एकर आहे. शेतकरी मित्रांनो, त्यानंतरचा वाण आहे अर्का माणिक. मित्रांनो, या वाणाची लागवड उन्हाळ्यात केली जाते. लागवडीसाठी आळे पद्धतीचा वापर करावा. यामध्ये साधारणपणे 2 बाय मीटर अंतरावर आळे तयार करून त्यात 3 ते 4 बिया रुजल्या जातात. मित्रांनो, अर्का माणिक हा वाण चांगली उत्पादन क्षमता देतो आणि बाजारात त्याला मागणी खूप आहे. इतर वाणांची तुलना केल्यास शुगर बेबी, असाही यामोटो आणि अर्का ज्योती यांसारख्या इतर सुधारित वाणांशी केली जाते. शेतकरी मित्रांनो, अर्का माणिक याची उत्पादन क्षमता चांगलीच आहे. मित्रांनो, हा एक सुधारित वाण असल्यामुळे पारंपरिक वाणांच्या तुलनेत यात अधिक चांगले गुणधर्म पण आहेत. मित्रांनो, अर्का माणिक कलिंगड पिकाचे उत्पादन प्रति एकर सुमारे 18 ते 20 टन असू शकते, जे सामान्य कलिंगड उत्पादना एवढेच आहे. अर्का माणिक ही एक सुधारित जात असल्यामुळे योग्य लागवड तंत्रज्ञान वापरल्यास, जसे की मल्चिंग आणि ठिबक सिंचन, हे उत्पादन वाढवता येते. शेतकरी मित्रांनो, त्यानंतरचा वाण आहे अर्का ज्योती. जानेवारी ते मार्च मध्ये याची लागवड करावी. जमिनीची निवड: या पिकासाठी नदीकाठच्या पोयट्याच्या जमिनीत उत्तम वाढ होऊ शकते. सामू 8 पेक्षा जास्त असलेल्या जास्त चुनखडीच्या किंवा चोपण जमिनीत लागवड करू नये. अति भारी जमिनीत मुळांची वाढ कमी होते. मित्रांनो, प्रति हेक्टरी सुमारे 2.5 म्हणजे 2.5 किलो बियाणे लागते. पेरणीपूर्वी बियाणाला प्रति किलो 3 ग्रॅम थायरम या बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी. उगवण चांगले होण्यासाठी बी रात्रभर कोमट पाण्यात भिजवून ठेवावे. लागवड 1.5 मीटर बाय 1 मीटर किंवा 1.5 बाय 0.5 मीटर अंतरावर लागवड केलेली खूप चांगली असते. मित्रांनो, अर्का ज्योती कलिंगडाचे उत्पादन साधारणपणे 36 ते 38 टन प्रति हेक्टर इतके असू शकते. शेतकरी मित्रांनो, त्यानंतरचा वाण आहे संतृप्ति. या कलिंगडाचे वैशिष्ट्य म्हणजे कमी वेळेत कमी खर्चात जास्तीत जास्त नफा मिळवून देणारे हे एक पीक आहे. हे एक फायदेशीर आणि टिकाऊ पीक आहे. हे फळ खाण्यासाठी स्वादिष्ट, तसेच जाम, जेली आणि सॉस बनवण्यासाठी उपयुक्त आहे. मित्रांनो, सुकवलेल्या बिया आयुर्वेदिकदृष्ट्या गुणकारी असतात. मित्रांनो, याची लागवड डिसेंबर ते मार्च या उन्हाळी हंगामात आणि जून ते ऑक्टोबर पावसाळी हंगामात केली जाते. मित्रांनो, साधारणपणे 1.5 बाय 1 मीटर किंवा 1.5 बाय 0.5 मीटर अंतरावर लागवड करावी. मित्रांनो, त्यानंतरची जात आहे अमृत. मित्रांनो,
हे कलिंगडाची जात कमी खर्चात जास्त उत्पादन वेलवर्गीय पीक आहे. या पिकाच्या लागवडीसाठी योग्य निचरा होणारी जमीन आणि उष्ण हवामान आवश्यक आहे.